अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. अधर्माचा प्रभाव वाढला की कुटुंबातील स्त्रियांची शीलनिष्ठा व चारित्र्य कमी होतात आणि स्त्रिया चुकीच्या मार्गावर गेल्या की समाजात वर्णसंकरी म्हणजेच सामाजिक व नैतिक गोंधळ निर्माण होतो. इथे स्त्रिया हा शब्द फक्त महिला नाही तर कुटुंबाची संस्कृती आणि नैतिक मूल्य जपणारे घटक या अर्थाने घेतला आहे. जेव्हा धर्म, नैतिकता, प्रामाणिकपणा कमी होतो तेव्हा घरातील आणि समाजातील संस्कार कमी होतात. त्यामुळे नवीन पिढीची मूल्य ढासळतात आणि समाजात गोंधळ, अन्याय आणि नैतिक अधःपतन वाढते. यातून मनुष्याने काय बोध घ्यावा तर घरात मुलांना योग्य शिक्षण, प्रेम आणि नैतिक मूल्य दिली पाहिजेत. वाद, लोभ, ईर्ष्या यामुळे कुटुंब विखरू नये. समाजाची नीव चारित्र्य आणि विश्वासावर आहे. त्यामुळे स्त्री पुरुष दोघांनीही चारित्र्य जपणं खूप महत्त्वाचं आहे. चुकीच्या मार्गावर जाणं, फसवणूक, हिंसा यापासून दूर राहणं म्हणजेच अधर्म टाळणं गरजेचं आहे. आपलं वर्तनच पुढच्या पिढीसाठी शिक्षण असतं आणि हाच नवीन पिढीसाठी आदर्श ठरतो. फक्त पूजा नाही तर सत्य, दया, संयम या गोष्टी जपणं हे खरं धर्मपालन आहे. म्हणजेच धार्मिक आणि नैतिक नियम पाळणे खूप महत्त्वाचे आहे. अश्लीलता, चुकीचे संबंध या प्रथांपासून दूर राहणे म्हणजे सामाजिक गोंधळ टाळणं गरजेचं आहे. यातून संस्कार जपले जातील, कुटुंब एकतेत राहील, चारित्र्य जपलं जाईल, अधर्म टाळलं जाईल. संस्कार टिकले तरच समाज टिकतो. अधर्म वाढला तर पिढ्यांची मुळेच उखडतात. श्रीकृष्णार्पणमस्तु.